कोजागिरी पौर्णिमेची माहिती. कोजागरी हो जागिरी म्हणत कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागरण करून मस्त बेत आखला जातो. मस्त मसाला दूध सोबत रास गरबा असा आनंद तुम्ही देखील नक्कीच घेतला असेल. पण कोजागिरी पौर्णिमेला हिंदू धर्मात मोठे महत्त्व आहे. कोजागिरी पौर्णिमा हा अश्विन पौर्णिमेला येणारा सण असून हा सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये येतो. दसऱ्यानंतर येणाऱ्या पौर्णिमेला हा दिवस साजरा केला जातो. हिंदू धर्माप्रमाणे बौद्ध धर्मातही या दिवसाला महत्त्व आहे. इतकेच नाही तर शेतकऱ्यांसाठीही हा दिवस महत्त्वाचा आहे. कोजागिरी पौर्णिमा ही वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. याला शरद पौर्णिमा, मणिकेथारी, नवान्न पौर्णिमा, कौमुदी पौर्णिमा, माडी पौर्णिमा असे देखील म्हणतात. कोजागिरी पौर्णिमा म्हणजे नेमकं काय हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमा माहिती हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा लागेल. तसेच कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व आणि हा सण नेमका कसा साजरा करायचा हे देखील जाणून घेऊया. कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन हा सण साजरा करू शकता. कोजागिरी पौर्णिमा साजरी का केली जाते हा प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक आहे. यासाठीच जाणून घेऊया कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व काय आणि कोजागिरी पौर्णिमा माहिती. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ आलेला असतो. त्यामुळे चंद्राचे चांदणे हे पृथ्वीवर जास्त पडते. हे चांदणे अधिक शुद्ध आणि सात्विक असल्याचे म्हटले जाते. खगोलशास्त्रीय दृष्ट्या या दिवसाला फारच जास्त महत्त्व दिले जाते. प्राचीन आणि पौराणिक काळाचा विचार करताही या दिवसाला फारच जास्त महत्त्व आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या आधी 9 दिवसांची नवरात्र आलेली असते. या 9 दिवसात शक्ती आणि बुद्धीची देवता पार्वती व तिच्या वेगवेगळ्या रूपांची मनोभावे पूजा करतो. विजयादशमी अर्थात दसरा या दिवशी विजय संपादनासाठी विजयादशमी साजरा केली जाते. याला सीमोल्लंघन देखील म्हणतात. त्यानंतर येणाऱ्या या पौर्णिमेपर्यंत शेतीची कामे देखील अर्ध्यावर आलेली असतात. पावसाळा संपून नवी पिके हाताशी आलेली असतात. त्यामुळे याचाही आनंद या दिवशी साजरा केला जातो. कोजागिरी पौर्णिमेबद्दलच्या अनेकांच्या वेगवेगळ्या धारणा आहेत. आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही याचे एक वेगळे महत्त्व आहे. दमा आणि अस्थमा असणाऱ्यांसाठीही आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. दमा असणाऱ्यांनी त्यांच्या औषधाचा डोस कोजागिरी पौर्णिमेसाठी तयार केलेल्या दुधात घालावा आणि ते दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवावे. मग दूध प्यावे. या दुधामधील गुणधर्म हे चंद्रप्रकाशामुळे बदलते, ज्याचा फायदा तुम्हाला होतो. थंडीला या काळात सुरुवात होऊ लागते. त्यामुळे गरम दुधात सुकामेवा घातला जातो. असे दूध प्यायल्याने शरीरात उष्णता टिकून राहते. कोजागिरी पौर्णिमा तारीख आणि वेळ. यंदा कोजागिरी पौर्णिमा 28 ऑक्टोबर रोजी आहे. शनिवारी पहाटे 4:17 पौर्णिमा सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 29 ऑक्टोबर रोजी पहाटे 1:53 संपेल. लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मीचीही पूजा केली जाते. यंदा लक्ष्मी पूजनासाठी दिवसा आणि रात्री 3 शुभ मुहूर्त आहेत. सर्वात चांगला मुहूर्त 8:52 ते 10:29 हा आहे. अमृत सर्वोत्तम मुहूर्त 10:29 ते 12:05 असा आहे आणि तिसरा मुहूर्त 12:05 ते 1:41 दरम्यानचा आहे. या 3 मुहूर्तांपैकी कोणत्याही वेळी लक्ष्मीपूजन करता येणार आहे. कोजागिरी पौर्णिमा कथा. कोजागिरी पौर्णिमेसंदर्भात अनेक कथा सांगितल्या जातात. यापैकी काही कथा जाणून घेऊया, म्हणजे तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व जास्त कळेल. कथा 1. एका राजाची कथा. यामध्ये सांगितले जाते, एक राजा काही कारणांमुळे आपले सरकळे वैभव आणि संपत्ती गमावून बसतो. आपली संपत्ती पुन्हा मिळवण्यासाठी राणीने महालक्ष्मीचे व्रत केले. तिच्या व्रतामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न झाली
आणि तिला आशीर्वाद मागण्यास सांगितले. तिने आपले राजवैभव परत मागितले. तिला ते वैभव परत मिळाले. कोजागिरी पौर्णिमेच्या या दिवशी मध्यरात्री चंद्रमंडलातून उतरून साक्षात महालक्ष्मी खाली पृथ्वी तलावर येते. ती चांदण्यांच्या प्रकाशात अमृत कलश घेऊन येते आणि सगळ्यांना विचारते, को जागृती, को जागृती. तिने आणलेल्या अमृत कलशामध्ये असलेले ज्ञान, वैभव देण्यासाठीच ती आलेली असते. जे लक्ष्मीला साथ देतात तिला ही सुखसमृद्धी मिळते. कथा 2. फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. मगध नावाच्या राज्यात वलित नावाचा एक सुसंस्कृत परंतु गरीब ब्राह्मण राहत होता. जो एवढा सज्जन होता, त्याची पत्नी तितकीच दुष्ट होती. ब्राह्मणाच्या गरिबीमुळे ती सतत त्याला त्रास देत होती. गरिबीमुळे त्रासलेली ती पत्नी ब्राह्मणाला नको नको ते बोलत होती. पत्नीच्या विरोधातील त्याचे आचरण पाहून त्याला त्रास होत होता. चोरीसारख्या वाईट कामांसाठीही ती त्याला प्रवृत्त करू लागली. एकदा एक पूजा करताना तिने या पूजेमध्ये व्यत्यय आणून ती पूजा पाण्यात फेकून दिली. चिडलेल्या आणि थकलेल्या ब्राह्मणाने जंगलात निघून जाणे पसंत केले. जंगलात गेल्यावर त्यांना काही नागकन्या भेटल्या. त्यांनी त्या गरीब ब्राह्मणाला त्या दिवसाचे महत्त्व सांगितले. तो अश्विन महिन्यातील कोजागिरी पौर्णिमा होती. तिने ब्राह्मणाला कोजागिरी व्रत करण्यास सांगितले. त्याने विधिवत कोजागिरी व्रत केले. त्याला सुखसमृद्धी मिळाली. लक्ष्मीच्या कृपेने त्याची पत्नीही चांगली सुदबुद्धी झाली. त्यांचा संसार सुखाचा झाला.